नागपुरातल्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मी राजकारणात कसा आलो याचा किस्सा सांगितला। कधी राजकारणात येईन असं वाटत नव्हतं, विद्यार्थी परिषदेचं काम करायचं असं ठरवलं होतं, पण नेमकं काय झालं आणि ते राजकारणात कसे आले बघूयात। बावनकुळे साहेबांसारखा माझ्याही जीवनाचा जो काही प्रवास आहे तो माझ्या डोळ्यासमोर आज येतोय। खरं म्हणजे कधीच राजकारणामध्ये येईल असं वाटलंच नव्हतं। 11व्या वर्गात गेलो तर विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं आणि असं ठरवलं होतं की विद्यार्थी परिषदेचं काम करायचं, वकिलीचं शिक्षण घ्यायचं आणि वकिली करायची आणि अर्थातच विचार परिवारामध्ये दीर्घकाळ काम करायचं, अशा प्रकारची अपेक्षा ठेवून त्या काळात काम करत होतो। 12वी पास झालो, लॉ कॉलेजला प्रवेश घेतला आणि वडिलांचा मृत्यू झाला। त्यानंतरही विद्यार्थी परिषदेचं काम करायचं, पूर्णवेळ काम करायचं या अपेक्षेने काम करत होतो। मला आजही आठवतं की 1990ला विद्यार्थी परिषदेच्या एका ग्रुपमध्ये आम्ही सगळे लोक कारसेवक म्हणून अयोध्येला गेलो आणि त्या काळामध्ये अयोध्येला गेल्यानंतर त्या ठिकाणी बदायूंच्या जेलमध्ये अनिलजी या ठिकाणी आहेत, आम्ही सगळे बदायूंच्या जेलमध्ये होतो। मीच त्यात सगळ्यात मोठा होतो, मी 20 वर्षाचा होतो। बाकी विद्यार्थी परिषदेचे सगळे 16, 17, 18 वर्षाचे आमचे लोक माझ्या सोबत होते। आणि तिथनं परत आल्यानंतर एक दिवस आमचे त्यावेळेचे प्रांत मंत्री सुनीलजी आंबेकर यांनी, आम्ही विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासमोर बसलो होतो आणि तिथे मला बोलवून सांगितलं की असा निर्णय झालाय की उद्यापासनं तुला भारतीय जनता पक्षात काम करायचं आहे। मी त्यांच्याशी भांडलो, मी म्हटलं मला राजकारणात जायचंच नाही, मला विद्यार्थी परिषदेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे। पण त्यांनी सांगितलं की आपला निर्णय आपण करत नाही आणि तुला काही जर प्रश्न असतील तर विलासजी फडणवीस यांच्याकडे जा आणि त्यांना तू सांग। मी दुसऱ्या दिवशी विलासजींकडे गेलो, त्यांना सांगितलं की विलासजी मला राजकारणात कामच करायचं नाही आहे। विलासजींनी नेहमीच्या पद्धतीने बस, चिवडा खा, पुरणाची पोळी खा, असं अर्धा तास, आणि मग अर्ध्या तासाने सांगितलं तू स्वयंसेवक आहेस। एकदा आपला निर्णय वरिष्ठांनी घेतला की त्यानंतर त्याच्यात प्रश्न विचारायचे नसतात। उद्यापासनं भारतीय जनता पक्षाचं काम सुरू कर आणि दुसऱ्या दिवशीपासनं भाजपचं काम मी सुरू केलं।